हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला आहे ना, हे घटामध्ये जे धान्य वापरतात ते दाखवलेलं आहे. मी देवपूजा करायच्या आधी अर्धा 1 तास हे धुवून भिजत घातलेलं आहे. हे धुतलेलं आहे आणि भिजत घातल्यानंतर मी देवपूजा करायला घेतलेली आहे. तर आज मी देवपूजा आणि घटस्थापना कशी करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुमच्याकडे कसे घट बसवले आहेत तेही सांगा. तर आज नवीन वस्त्रच देवांना खाली अंतरलेलं असतं. तर देवारा मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे. देवांनाही अंघोळ छान घातलेली आहे. काल मी तुम्हाला पावडर दाखवलेली, त्या पावडरने देव स्वच्छ असे करून घेतलेले आहेत, जेणेकरून आज माझी थोडीशी गडबड थोडी कमी व्हावी. त्यासाठी मी कालच सगळं स्वच्छ करून ठेवलेले आहे. तुम्ही पाहू शकता, मला खूपही फोटो आवडतो. आणि त्यानंतर माझे ग्रामदैवत निष्ठाई देवी, त्याचाही फोटो मी पुसून व्यवस्थित असा ठेवणार आहे. आणि आज देव पाण्यावरच बसलेला असतो. पाण्याचाच मान असतो आणि 9 दिवसाने उठतात, त्यामुळे पाण्यावरच देव बसवले जातात. तर मी सगळे देव पाण्यावर बसवून ठेवलेले आहेत. सर्वप्रथम टाक जे असतात ते पाण्यावर ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर स्वामी समर्थांची मूर्ती, विठ्ठल रखुमाईची, लक्ष्मीची, ज्या माझ्याकडे ज्या मूर्त्या आहेत ना त्या मी पानावर बसवलेल्या आहेत. त्यानंतर काळूबाईचा माझ्याकडे टाक आहे, त्यालाही कुंकाचा मळवट भरलेला आहे. मी पाहू शकता, छान असा कुंकवाचा मळवट भरून मध्ये छोटंसं हळद लावलेली आहे आणि ते मी देवाऱ्यात ठेवणार आहे. कारण की आता देव पूजले ना, पानावर ठेवलेले असतात ते 9 दिवसानंतर दसऱ्याच्या दिवशीच पूजा केली जाते. आणि आज पानांचाच मान असतो, पानांचीच माळ असते. तर फुलं माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी फुलं नाहीच माझ्याकडे. आणि मला बाहेर जाऊन बाजारातून फुलं आणण्याला एवढा वेळही नव्हता. देवपूजा करणं हे महत्त्वाचं होतं. तर आज माझ्या देवांना फुलं भेटलेले नाही आहे. पाहू शकता, काळूबाईची मूर्ती किती सुंदर दिसत आहे मळवट भरल्यानंतर. आणि मी दिव्याला हे हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, जेणेकरून मी जी ही पूजा केलेली आहे ती माझी संपन्न होऊ दे अशी मी देवाला मागणी केलेली आहे. पूर्ण देवांना हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आणि खाली कासव आहे, त्यांनाही मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता मी कलश स्थापना करणार आहे, कारण की घट बसवण्याच्या आधी कलश स्थापना करायची आहे. तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तरी चालेल, नसेल तर घरातली मूर्ती असेल तरी चालेल. मूर्ती आणि फोटो नसला तरीही चालेल. तुम्ही फक्त कलश स्थापना एका पाटावर करायची आहे. जिथे आपण कलश स्थापना करते ते पाटाखाली सगळं पुसून घ्यायचं आहे. आणि कलशाच्या खाली तांदूळ ठेवून तांब्याला स्वास्तिक काढायचं आहे. आणि जी नागिलीची पानं, खाऊची पानं असतात ना, ती गडव्यावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे, जे आपण कलश स्थापना करणार आहे. आता मी स्वास्तिक काढलेलं आहे आणि एका साईडला हळदी कुंकाचे पट्टे ओढलेले आहेत. तर पाण्यामध्ये मी तांदूळ, हळदी कुंकू टाकून नारळ हा स्थापन केलेला आहे. ते लक्ष्मीचं स्वरूप म्हणूनच मी ते 9 दिवस पूजणार आहे. आणि एका साईडला गणपतीची मूर्ती माझ्याकडे आहे. मी पूजा करताना घेते असे सुपारी ठेवण्यापेक्षा माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे, ती मी करत आहे. दिवा प्रज्वलित करण्याआधी आपण 9 दिवस दिवा विझून देत नाही. त्याच्याखाली मी स्वास्तिक काढलेलं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर अष्टभुज फूल मी काढणार आहे आणि त्याच्यावरच दिवा प्रज्वलित करणार आहे. 9 दिवसाचा दिवा आहे ना, की तो जाऊ नये त्यासाठी मी खाली अष्टभुज फूल काढणार आहे. पाहू शकता कशा पद्धतीने मी फूल काढलेलं आहे. सोपी आहे पद्धत. आणि फूल काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू मध्ये गोल करायचा आहे, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे. आणि जो आपल्याला दिवा किंवा समई जे काही असेल ते त्याच्यावर ठेवून दिवा प्रज्वलित करायचा. ही मी कच्ची माती आणलेली आहे, पाहू शकता. इथे अशीच भेटते शहरामध्ये. गावाकडचं घटस्थापना तुम्ही पाहिलेली आहे, शहरातली नाही पाहिली.
नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर घटस्थापना आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी बाहेरून माती आणलेली आहे. शहरात तर माती भेटत नाही आणि आताच लाईट गेली, पाहू शकता माती सुंदर अशी ते काढायची, पण माती स्वच्छच आहे, त्यात काहीच नाही आहे. तर ती मी माती तुम्हाला दाखवणार आहे की मी घट कसे बसवते ते. तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, जे मी व्हिडिओ टाकेल ते. तर असो, आज घटस्थापना आहे. कोणाकोणाच्या घरी घट बसतात हे कमेंट्स करून सांगा आणि कोणाकडे कशी पद्धत आहे तेही मला सांगा. तर आमच्याकडे जी पद्धत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. या साईडला मी कलश स्थापन केलेला आहे. कलशाला हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतरच मी घट बसवणार आहे. तर त्याला हळदी कुंकू लावणार आहे मी. अष्टभुज तांदळाचे फूल काढलेलं आहे, त्यामध्ये दिवा लावणार आहे आणि दिव्याला मी असा नमस्कार करणार आहे की माझे जे दिवा व्यवस्थित असं पूजन होऊ दे आणि जी माझी मनोभावी पूजा मी करत आहे ती पूर्ण तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि चुकलं काही असेल तर ती क्षमा मागते. तर आता लाईट गेल्यामुळे थोडासा अंधार पडलेला आहे. तर असं व्हिडिओला मी दाखवते. मी हे ताट ठेवलेलं आहे, ताटावर अशी पत्रावळी ठेवलेली आहे. प्लास्टिकची असल्यामुळे हे प्लास्टिक मी काढणार आहे. पानांची पत्रावळी भेटते, पण मी एक दिवस आधी आणल्यामुळे पत्रावळी नसली तरी चालेल, पण घट उचलताना जेवढी निघेल तेवढी काढलेली आहे. आणि हे मी आणलेलं आहे, मोठंच आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी पूर्ण माती सगळीकडे पसरवणार आहे. माती पसरवण्याच्या आधी मी मातीवर गोमूत्र शिंपडणार आहे की कुठून कशी माती आली आहे ते माहिती नाही, आणि गोमूत्र शिंपडणार आहे तुम्हाला दाखवू. त्याच्या आधी मी जी कलश स्थापना केलेली अष्टभुज फूल काढलेलं आहे आणि त्याच्यावर दिवा ठेवून दिव्याला सगळ्या साईडने हळदी कुंकू लावलेलं आहे आणि दिव्याच्या खाली असं छोटंसं स्वस्तिक काढलेलं आहे. दिवा प्रज्वलित करणार आहे आणि मी इथे जे ताट ठेवलेलं आहे ताटाखाली पण हळदी कुंकू व्हायचं आहे, एक स्वास्तिक काढायचं आहे. अशा प्रकारे माझा दिवा प्रज्वलित झालेला आहे. आणि एका साईडला मी आता तुम्हाला माती दाखवणार आहे. माती खूप सुरेख अशी मला भेटलेली आहे. त्यात थोडेसे खडे होते मोठे मोठे, ते थोडे बाजूला काढलेले, माती साफ करून घेतलेली आहे. आणि माझ्याकडे गोमूत्र पाहू शकता आहे बॉटल, ते मातीवर मी शिंपडणार आहे. कारण की ती माती कुठून आली आहे, कशी आहे हे आपल्याला माहिती नाही, आपण पाहिलेलं नाही. तर गोमूत्र टाकून आपण ती माती मी त्या टोपलीमध्ये ठेवणार आहे. तर पाहू शकता की माझी टोपली ही मोठी आहे, ज्याच्यामध्ये मी घट बसवणार आहे. घट ताटातही बसवू शकता तुम्ही. परत जे तुम्हाला तुमच्याकडे असेल ते करू शकता. आमच्याकडे ते ताटातच बसवतात, पण मी पुण्यात आल्यापासून ही टोपलीमध्ये घट बसवते. घट छान येतो. आणि अशा प्रकारे पाहू शकता मी माती सगळीकडे 2 इंच अशी पसरवलेली आहे. आणि घटाला मी स्वास्तिक काढलेलं आहे, पाहू शकता. आणि लाल रंगाचा धागा असो, त्याला नारळपुडी म्हणतात, ते मी बांधून घेणार आहे. आणि साईडला सगळे हळदी कुंकाचे नाम मी ओढून घेणार आहे. हे जे मार्केटमध्ये भेटतं तेच आपण पूर्ण, त्याला नारळपुडी असे म्हणतात. ते लाल रंगाचा धागा असतो ना, तो त्या काठाला बांधून ठेवायचा आहे. ते का बांधतात तेही मला माहिती नाही आहे. व्यवस्थित असं बांधून त्या मातीमध्ये ठेवायचं आहे. मातीमध्ये थोडासा मी असा खड्डा ठेवलेला आहे, कारण की त्याच्याखाली माती ठेवली आहे, पण ती माती थोडीशी वर येणार आहे धान्य टाकल्यानंतर. आत्ता ती माती थोडीशी खाली दिसते, पण जसे धान्य उगवतात ना, घट उगवतात ना, तर तशी ती माती सगळी बाहेर येते. जेणेकरून टोपलीच्या थोडीशी खालीच माती ठेवावी. माती पूर्ण टाकून झालेली आहे, पसरवून झालेली आहे. त्यानंतर मी धान्य सगळीकडे पसरवलेले आहेत, पाहू शकता. 1 तास धान्य भिजत ठेवल्यानंतर ते चांगले फुगलेले आहेत आणि
छान अशी माती परत पसरून परत धान्य मी पसरून ठेवलेले आहेत. घटाला मी हळदी कुंकू नाम हे ओढून नाडापुडी बांधून ठेवून त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहून ठेवलेलं आहे. पाहू शकता आमच्याकडे घटावर वाटी ठेवलेली जाते. वाटीमध्ये माती आणि परत त्यात धान्य ठेवायचं असतं आणि ती माती घटावर ठेवायची. असे घटावर खाऊची पानं ठेवायची आहेत आणि जो तुम्हाला संकल्प करायचा असतो तो देवापुढे आज करायचा आहे आणि 9 दिवस मनोभावे पूजा करायची आहे. असं नाही की 1 दिवसाचा घट झाला आणि परत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे. तर असं सुंदर असं छान वाटत आहे आणि मला ही पूजा करायला पूर्ण 2 ते 3 तास गेलेले आहेत. देवपूजा, परत घटस्थापना आणि घट बसवायचा आहे मातीचा. तो घट हे माणसांकडून बसवलं जातं, पण आमच्याकडे थोडे ऑफिसला गेल्यामुळे कोण नाही आहे आणि मुलं लहान असल्यामुळे मी सगळं झाल्यानंतर मुलांना फक्त घटाला हात लावायला लावते आणि पूजा करायला लावते. पाणी मी शिंपडून घेतलेलं आहे. थोडंच पाणी शिंपडायचं आहे, भरपूर असं पाणी नाही शिंपडायचं, कारण की घटामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. पानं पाहू शकता मी हाताने गाठ बांधलेले आहे. त्याला सुई टोचायची नाही, कारण की हे पानं 9 दिवस तशीच राहतात आणि सुई टोचल्यामुळे ती सुकली जातात लवकरच. आणि घटाच्या इथं सगळा सूर्यप्रकाश आणि दिवा हा असल्यामुळे दिवसभर असा प्रकाश त्याच्यावर पडतोच. तर पानांची ही माळ झालेली आहे. तर पाहू शकता माझी देवपूजा एवढी सुंदर झालेली आहे. आरती झालेली आहे आणि रांगोळी मी काढलेली आहे. रांगोळी काढताना मी आज सगळी पावलंच काढलेली आहे. 9 पावलं देवीचे काढलेले. रोजच्या एका पावलाचा संकल्प आहे. तर देवीला मी हीच प्रार्थना करते की सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी मी देवापुढे प्रार्थना करते. आरती झालेली आहे. देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे. दुधाचा आणि खडीसाखरेचा मी आज नैवेद्य दाखवलेला आहे. तर असो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.